नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज घरात अजिबात भाजी नव्हती आणि मला स्वयंपाक बनवायचा होता, तेही अगदी लवकर अशी. मग काय, घरात तूर डाळ होती, मग मी तूर डाळची भाजी बनवली आज. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी 10 मिनटात ही भाजी तयार झालेली आहे आणि पटकन अशी होते. ही भाजी अगदी कमी साहित्यात होते, तर ही भाजी बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. चला तर मग ही रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. तर मी इथे सगळ्यात अगोदर 1 वाटी तूर डाळ घेतलेला आहे आणि हे छान निवडून असं घेतलेलं आहे. तर याला स्वच्छ पाण्याने धुवून याला मी 15 ते 20 मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवते. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात. भाजीची तयारी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात सगळ्यात अगोदर. तर भाजी बनवण्यासाठी एक कांदा वापरायचे आणि लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. तर मी तयारी करून घेते. मसाले मी भाजी बनवत असताना सांगते. तर सगळ्यात अगोदर मी इथं कढई तापत ठेवते. तर कढई तापल्यानंतर मग यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया सगळ्यात अगोदर. त्यानंतर तेल टाकल्यानंतर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपण इथं जिरे मोहरी टाकून घेऊयात. त्यानंतर इथे लसूण आणि अद्रकचं पेस्ट टाकूयात. हे थोडंसं परतून घेऊयात आपण. परतल्यानंतर मग यामध्ये आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते टाकून घेऊयात. कांदा टाकल्यानंतर हे छान व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा मऊसूर होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घेऊयात. त्यानंतर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात. सगळ्यात अगोदर 1 चमचा लाल मिरच पावडर टाकूयात. त्यानंतर मी इथं घरचा काळा मसाला वापरलेला आहे 1 चमचा. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकूयात. त्यानंतर चवीनुसार मीठ. हे सगळं टाकल्यानंतर हे छान असं आता आपल्याला परत परतून घ्यायचं आहे. 1 ते मिनिट हे छान असं परतून घेऊयात. त्यानंतर यामध्ये आपण तूर डाळ टाकून घेऊयात. तर तूर डाळ मी सगळ्यात अगोदर सांगितलं होतं की भिजून ठेवायचे. तर इथं मी 15 ते 20 मिनिट हे छान असं तूर डाळ मी भिजून ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली डाळसुद्धा छान व्यवस्थित असं भिजून झालेली आहे. तूर डाळ सगळ्यात अगोदर भिजून का ठेवायची, तर भाजी पटकन होते. तूर डाळ शिजवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला आणि पटकन अशी झटपट ही भाजी तयार होते. तर हे छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग आणखीन थोडंसं यामध्ये पाणी टाकून आपण याला शिजून घेऊया. तर मी इथं थोडंसं पाणी वापरते. तर इथे आपण तूर डाळ भिजून घेतलेली आहेच. तरी 5 मिनटासाठी आपल्याला हे पाणी थोडंसं टाकून आपण हे शिजून घेऊयात. तर त्यावर मी एक ताट झाकून घेते. आपल्याला हे साधारण 3 ते 4 मिनटासाठी ताट झाकून ठेवायचं आहे. तर इथं 3 ते 4 मिनिट झालेलं आहे. तर आपण बघूयात की आपली ही भाजी तयार झालेली आहे का नाही. मी इथं ताट काढून घेते सगळ्यात अगोदर. तर तुम्ही इथं बघू शकता की आपली भाजी ही छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की आपली ही छान अशी भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर मी यामध्ये आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घेते.
कोथिंबीर टाकून छान व्यवस्थित असं भाजीमध्ये मिक्स करायचं. मग आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आपली छान अशी मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही भाजी भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा पोळीबरोबरसुद्धा खाऊ. तर अशा पद्धतीनं आपली ही भाजी तयार झाली आहे. तर मी गॅस बंद करते. तर तुम्ही इथं बघू शकता की आपली भाजी किती मस्त अशी छान चमचमीत आणि छान अशी झणझणीत झालेली आहे. तर मी हे आता एका बाउलमध्ये काढून घेते सगळ्यात अगोदर भाजी. फक्त 10 मिनटात आपली ही भाजी तयार झाली आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर ही अशी आपली चमचमीत अशी मस्त अशी भाजी तयार झाली आहे तूर डाळ कांद्याची. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ही रेसिपीची भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या घरी ही रेसिपी कशी झालेली आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत. तेही अशाच पद्धतीने आणि अगदी सोपी अशी आणि झटपट अशी रेसिपी घेऊन येणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.